टीमनं एक मॅच मात्र या ठिकाणी जिंकले सकाळच्या सत्रामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. सागर षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला आहे ऋषिकेशच्या विरोधामध्ये. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल, 3 ओव्हरचा मॅच आहे. 3 ओव्हर मध्ये बघूया किती धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय काजूपाडा टीमनं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. एक धाव वेगाने पूर्ण केले. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु डाऊन द ग्राउंड हा शॉट खेळला गेला पॉईंटच्या दिशेनं. एक सिंगल धाव ठिकाणी पूर्ण केली. सिंगलच्या मदतीने धावफलक देखील ऑन झाला. षटकातील पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल होता. सरळच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड हा शॉट खेळला गेला. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये यावेळेस सापडला होता ऋषिकेश तारवी. मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. 2 टीमचे टोटल जाऊन पोहोचले आहे ती 3 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय मैदानाच्या आतमध्ये. सागर गावड म्हटलं तर निश्चितच एक प्रमुख खेळाडू आहे. ओपनिंग देखील तो करतोय प्रत्येक मॅच मध्ये. त्याच्यानंतर प्रामुख्याने पहिलं षटक देखील टाकण्याकरता तयार असतो. वाघव प्रसन्न बावखल टीम करणं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का परंतु नाही असं उत्तर आलंय. एक सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 4 या आकड्यावरती. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने तरसावं लागतं आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पाहायला मिळतंय. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 4. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. पकडला जाईल झेल आणि समाप्त होतोय. ऋषिकेश तारवी ह्या खेळाडूचा खेळ आउट. डीजे मॅन देखील फरार झालेत. त्याला हुल द्यायला पाहिजे होती. तो फाफरला असता साहेब. घाबरलेला तो. मग घाबरलेला तो. घाबरलेला तो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय गणेश हाडल. एक जलद 50 देखील गणेश हाडलच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतं. यंदाच्या वर्षामध्ये तो कारनामा त्यांनी केलाय सह्याद्री वाफाणेच्या त्या मैदानावरती. सह्याद्री चषकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. मैदानाच्या आतमध्ये धावफलक आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 5 न वाढताना या ठिकाणी दिसलंय. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पिकअप पकडावा लागेल या ठिकाणी. गाडी मात्र वेगानं घेऊन जावं लागेल. 2 ड्रायव्हर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. गणेश हाडल अँड जयेश तारवी. संकट मोचक बनावा लागेल. म्हटलं जातं दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये थोडीशी कठीण परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. कारण कमी धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि एक महत्वाचा फलंदाज देखील बाद झालाय. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी आहे या 2 खेळाडूवरती आणि जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेस हा बॉल आपण पाहिला तर धीम्या गतीचा हाताला गेला होता. गोलंदाज आपण पाहिला तर तुषार डवला करणं. तुषार डवला देखील एक चांगला गोलंदाज आहे. पहिला चेंडू डॉट टाकला गेलाय त्याच्या माध्यमातून. चांगली सुरुवात झाली आहे दुसऱ्या ओव्हरला देखील. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट केले. 33 नावाची जर्सी ज्याने परिधान केले तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळते तुषार डवला. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते तुषारची.
पहिला बॉल आपण पाहिला तर डॉट टाकला होता, त्याच्यानंतर आपण पाहिला तर हा दुसरा चेंडू देखील चांगला पाहायला मिळाला, एक सिंगल धाव. यावेळेस आपण पाहिला तर चेंडू पडण्यात थोडासा ब्रेक जास्तच होताना आपण पाहिला. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. धाव फलक एकने पुढे सरकलं जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 7 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल, फुलरल्यांचा बॉल ऑन साइडला वळवलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार आला है चौकार 4 रन. आणि या चौकारानं आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय डबल फिगर मध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. धावसंख्येला आलेख या ठिकाणी मिळाला गेलाय. धावसंख्या हळूहळू वाढू लागले. आज आपण पाहिलं तर कामन परिसरातील क्रिकेटचे प्रेमी वैभव धूम, त्याच्यानंतर वैभव दलवी देखील असतील, त्याच्यानंतर आकाश वाघ, आशिष कोठावले, हे 4 स्टार आणि क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे आई महामाई देवी चषकामध्ये. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एक मोठी विकेट डाऊन झाले आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर टायगर स्पोर्ट बिपाडा टीमची एवन जोडी म्हटलं तर साईनाथ भोईर आणि त्यानंतर कृष्णा भोईर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती असेल आपण आमच्या VIP बॉक्स मध्ये यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे आई महामाई देवी चषकामध्ये. महत्वाचा बॅटर या ठिकाणी आपण पाहिला तर बाद झालाय, तो म्हणजे जयेश तारवी. धावसंख्या आपण पाहिले तर 11 असताना दुसरी विकेट डाऊन झालाय. आता मात्र विनय हडल येतोय मैदानाच्या आतमध्ये. विनयला देखील चांगला खेळ करावा लागेल. आपला संघ थोडासा बॅकफुटती आहे, फ्रंट फुटवरती आणायचं असेल तर चांगले बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल. परंतु सध्या तरी बोलबाला राहिलाय गोलंदाज तुषार डवलाचा, चांगले बॉलिंग करतोय. एक चौकार त्याच्या ओव्हरमध्ये जरूर लागलाय, परंतु कमबॅक अप्रतिम लागलाय. या ठिकाणी म्हटलं जातं कमबॅक हा खूप महत्वाचा असतो जीवनामध्ये आणि कुठली स्पर्धा म्हटली तर निश्चितच कमबॅक देखील त्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला सातत्याने केला जातो. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजेच 13च्या घरामध्ये. धावफलक आपण पाहतोय 6.50च्या सरासरीनं सध्या तरी चालू आहे श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा टीमचा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र हे 2 हाडल ब्रदर्स आहेत, त्यांना मात्र चांगला खेळ करावा लागेल श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा टीमच्या वतीनं. तुमच्याकडे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये जवळजवळ 15 ते 16 धावा धाव फलकावरती घ्यावा लागतील. आणि या ठिकाणी आपण एक पॉझिटिव्ह बाजू म्हटली काजूपाडा टीम कडनं तर गणेश आहे स्ट्राईक एन वरती आणि यंदाच्या वर्षामध्ये गणेशच्या बॅटमधनं एक अर्धशतक देखील झलकावलं गेले. जय पालनापाडा, जय बजरंग स्पोर्ट पालनापाडाच्या त्या मैदानावरती त्यांनी तो कारनामा केला होता. परंतु यावेळेस देखील तो कारनामा त्याला करावा लागेल अजयच्या विरोधामध्ये. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलाय, पकडला जाईल शेल आणि समाप्त झालाय. गणेश हाडलचा देखील खेळ आउट. आणखी एक धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो निश्चितच यावेळेस चुकीच्या दिशेने पाहायला मिळतोय. कदाचित फिल्डिंग घेतली असती समोरच्या संघाला निश्चितच कमीत कमी धावांवरती रोखलं गेलं असतं, परंतु नाही. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आणि तो निर्णय मात्र चुकीचा ठरताना दिसतोय. जयेश डुकले फ्रॉम टीम श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा टीमच्या बाजूनं. परंतु अजून सुद्धा संधी आहे. 5 चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती धावा आहे 13. हे धावफलक आणखी पुढे न्यावं लागेल. लढण्यासाठी काहीतरी ते करावं लागेल. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर निश्चितच चांगल्या धावा कराव्या लागतील. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर टायगर स्पोर्ट बिपाडाचे टायगर देखील आलेत या मॅचचा आनंद घेण्यासाठी, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. भरपूर खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात टायगर स्पोर्ट बिपाडा टीमचे. त्याचनंतर जयेंद्र वाघे यांचे खंबे समर्थक वैभव धूम देखील आलेत, त्यांचं देखील स्वागत. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला.
हवेमध्ये हा शॉट एक्झिक्यूट केला होता, परंतु झेल मात्र पकडला गेलाय आणि समाप्त होतोय. विनेचा देखील खेळ आउट. चौदा या धावसंख्येवरती मात्र विनेची देखील विकेट आली आहे. चेंडू टाकून झाले तर तिसऱ्या षटकातील 3 आणि धाव फलक आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 14. अजून सुद्धा 3 बॉल शिल्लक आहेत. गणेश्वरी या ठिकाणी आपण पाहिलं तर केदार धांगडे नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्याकडे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये एखादा जर बिग ब्लास्ट षटकार या ठिकाणी पिच केला तर सुद्धा एक लढण्यासाठी काहीतरी आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स जरूर पाहायला मिळेल. बघूया तो कारनामा केला जाईल का. म्हटलं जातं नुसतं पाण्याने भिजून काहीच होत नाहीये, नशीब बदलायचं असतील तर कष्टाच्या घामाने भिजावं लागतं. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळलाय. 20 स्टेप मध्ये हा फटका मिळेल. फक्त एक सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 15 या आकड्यावरती. आता मात्र अजय चौधरी ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजय वर्सेस अजय. यावेळेस आपण पाहिलं तर कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकललं, एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर रन आउटच्या स्वरूपामध्ये केदार धांगडे देखील आउट होतोय. धाव फलक 1 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले 16च्या घरामध्ये. 16 धावा धाव फलकावरती. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर जे वाघोबा कुंभारपाडा टीमनं 2 सामने जिंकलेत. आता मात्र निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय वाघोबा प्रसन्न बावखळ संघ देखील चांगला परफॉर्मन्स करतो या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर तिसऱ्या अंपायरची मागणी या ठिकाणी केली बॅटरनं. वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. पण सर रिव्ह्यू घेतलाय का बॅटरने? रिव्ह्यू घेतला. येस, चेक केलं जाईल. येस, हा चेंडू वाईट असणार आहे, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता. बॅटरच्या अगदी डोक्याच्या वरून हा चेंडू लँड झालाय. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून निश्चितच चेक केलं गेलंय. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल, कारण भरपूर बाउन्स झाला होता. धाव संख्या 1 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचतोय 17च्या घरामध्ये. पहिला बाउन्सर या ठिकाणी हाताळला गेलाय. कदाचित दुसरा आला तर मग त्याच्यावरती देखील कारवाई केली जाईल. यावेळेस रणमध्ये थोडासा चुकला गेलाय गोलंदाज अजय वर्सेस अजय असा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हा नो बॉल असणार आहे. दुसरा बाउन्सर हाताळला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले 18 वरती. आणि आता मात्र फ्री हिटचं सिग्नल, मुक्त फटका खेळण्याची सुवर्ण संधी आहे बॅटरला. यावेळेस पुन्हा एकदा हा नो बॉल टाकला गेलाय. वारंवार चुका होत आहेत गोलंदाजाकडनं. दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले 19च्या घरामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा हा नो बॉल असणार आहे, कारण पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स झालाय बॉल. बॅटर करून करून करणार काय? बॅट मैदानाच्या आतमध्ये फिरवली जाते, परंतु चेंडू आणि बॅटच्या मध्ये कनेक्शन होत नाहीये. वारंवार खराब गोलंदाजी या ठिकाणी
पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 20. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर थ्रीटची संधी जरूर आहे. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. एक धाव वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव पूर्ण केली जाईल का? आणि पाहता पाहता दुसरी देखील पूर्ण केली आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि 2 धावा येत आहेत. 2 टीमची टोटल झाली ती 22. लक्ष असणार आहे 23. बावीस धावा धाव फलकावरती झाल्यात आणि लक्ष असणार आहे 23. चला टॉस साठी मी विनंती करतोय. यानंतर होणारा मॅच असणार आहे तो म्हणजेच चला टॉस साठी यायचं आहे बाबा स्पोर्ट कामन बिबीपाडा संघ आणि त्यांच्या समवेत श्री साई सद्दा स्पोर्ट सागपाडा. चला दोन्ही टीमच्या संघाने आपण यायचं आहे. बाबा स्पोर्ट बिबीपाडा संघ आणि त्यांच्या समवेत असणार आहे श्री साई सद्दा स्पोर्ट सागपाडा. टॉस साठी या. चला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे दोन्ही टीमच्या संघ नायकांना. या ठिकाणी आपण पाहिलं तर सागपाडा टीमचा संघनायक उपस्थित झालाय. बाबा स्पोर्ट बिबीपाडा टीमचा संघनायक दयानंद घरत दादांना विनंती करतोय आपण आपल्या हॅलो टॉस पण संपन्न करणार आहोत. बाबा स्पोर्ट बिबीपाडा संघ टॉस साठी या. चला बाबा स्पोर्ट आपणास विनंती करतो इनिंग ब्रेक मध्ये आपण लवकरात लवकर उपस्थित व्हायचं आहे आणि आता पॅनल्टीचा सामना खेळावा लागेल कारण एक चांगला संघ आहे. निश्चितच तुम्हाला माहिती असायला हवी आहे की आपला मॅच आता लागणार आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायला हवं. टॉस आपण पाहिला तर एका बाजूने आहे खुपरकर बॉईज आणि दुसऱ्या बाजूने आहे ते म्हणजेच विजयदीप स्पोर्ट. खुपरकर कॉल आहे आणि येथे मात्र विजय. टॉसचा निकाल आपण पाहिला तर लागतोय तो म्हणजेच बाबा स्पोर्ट बिबीपाडा टीमच्या बाजूला. शुभेच्छा आपण द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. मॅचला झाली आहे सुरुवात. टॉस जिंकलाय तो म्हणजे सागपाडा टीमनं. डिसिजन काय असणार आहे? बॅटिंग. यस शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये ऑन होतोय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय सागपाडा टीमनं परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या बॉल वरती विकेट मिळवला गेलाय. टार्गेट आहे 23 आणि पहिल्या बॉल वरती विकेट आलाय. त्याच्यानंतर हौसले बुलंद असणार आहेत गोलंदाज जयेश तारवीचे यात काही शंका नाहीये. एक लो स्कोरिंग सामना आहे आणि लो स्कोरिंग सामन्यामध्ये निश्चितच प्रेशर मध्ये चांगला खेळ सातत्याने करण्यासाठी माहीर आहे तो म्हणजेच गोलंदाज जयेश तारवी आणि पहिल्या बॉल वरती मिळवलंय त्याने देखील महत्वाची विकेट. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे ऑन साइडला.
सागर पहिल्याच बॉलवरती बाद झाला, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज तुषार कर्ण हा चांगला फटका पाहायला मिळाला होता. एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केले. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र ओपन झालंय. यानंतर देखील आणखी एक महत्वाची मॅच आपण पाहणार आहोत. या ठिकाणी टॉस नुकताच झाला. टॉस बॉक्स मध्ये षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साईडला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता हाय तो संजयच्या बॅट मधनं षटकार. संजय कोरडा बॅट मधनं हा षटकार आला. ओव्हर पिच बॉल होता, त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडलाय. फलंदाज संजय चेंडूला पाठवले कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन झालं नाहीये. वारंवार संधी देणार नाहीये मोठे फटके खेळण्याची गोलंदाज जयेश तारबी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस ऑन साइडला मिड विकेटला गणेश आडल होता, त्या ठिकाणी त्याला बीट करून चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर रवाना झालाय. 4 धावांकरिता चौकार येतोय. चौकारानं धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 11. निम्मा पल्ला पार केला या ठिकाणी टीम वाघव प्रसन्न बावखलनं. चांगला खेळ राहिलाय त्यांचा देखील. बॉलिंग अटॅक खूप चांगला राहिला पहिल्या डावामध्ये आणि कमीत कमी धावा ती रोखलं गेलं आणि आता मात्र त्या धावा मात्र चेस देखील केल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फटका आहे ऑन साइडला. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आला. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडूची फेकी थोडीशी खराब, परंतु 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. दोन टीमची टोटल जाऊन पोहोचले 13च्या घरामध्ये, परंतु 1 शॉटचा इशारा या ठिकाणी येतोय. आपण या ठिकाणी पाहिलं तर भावेश भोईर सरांच्या माध्यमातून 1 शॉटचा इशारा. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 12 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायचे आहेत अजून सुद्धा जिंकण्यासाठी, त्या म्हणजेच 11 धावा. लक्ष आहे 23चं. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय विजय चौधरी. याला मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आणलं जातं. विजय चौधरी आणि त्याच नंतर टेनिस विश्वातील एक मोठं नाव म्हणजेच विजय पावले यांची आठवण झाली आहे. विजय चौधरीला पाहून या ठिकाणी षटकातील पहिला बॉल. यावेळेस हो 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 बॅटची लिडिंग एज काम तमाम पहिल्या बॉल वरती मिळवले विजय चौधरीनं महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी डाऊन झालाय तो म्हणजेच तुषार डवला आउट. पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केलाय गोलंदाज विजय चौधरीनं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक अजय सालकर इन होतोय. 11 मध्ये बनवायचे आहेत 11 धावा. बॉल टू रन असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विजयचा हा पुढचा बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विजय वरती अजयने केलाय प्रहार. चेंडूला पाठवलाय फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. षटकातील पुढचा बॉल. एवढं हलक्या हाताने जंटल पुश केलाय पॉइंटच्या दिशेने. हो सुंदर क्षेत्ररक्षण जयेश डुकळेचं त्या ठिकाणी झालं होतं, परंतु काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी वेगानं ही धाव या ठिकाणी पूर्ण केले. चित्त्याच्या चपलाईनं अगदी ही धाव मात्र पूर्ण केली गेली. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 19च्या घरामध्ये.
समोर आपण पाहतोय, समोरचा जो कॅमेरामॅन आहे त्याच्या बाजूला आपण पाहिलं तर विजयदीप कुपरेपाडा टीमचे काही खेळाडू त्या ठिकाणी आहेत, बसलेत त्या ठिकाणी. आणि त्या एरियामध्ये जर कॅच गेला आणि कुठल्याही त्या ठिकाणी खेळाडू तो झेल पकडला तर राकेश गोवारी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देखील दिलं जाईल. ओ हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल मात्र पुन्हा एकदा सुटला गेला. आता मात्र 8 चेंडू शिल्लक असतील आणि 3 धावांची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्यासाठी. चांगला खेळ राहिला या मॅच मध्ये देखील वाघोबा प्रसन्न बावखल टीमचा. सकाळच्या सत्रामध्ये वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमनं चांगला खेळ केला. या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या वाघाचा खेळ मात्र चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका होता, परंतु चेंडूची फेकी खराब आणि दुसरी देखील कंप्लीट केली. स्कोरीज लेवल 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता मात्र एका धावेची आवश्यकता असणार आहे. जवळजवळ 2 ओव्हरमध्येच हा मॅच मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना आपण पाहतोय. आता मात्र शेजारी वाढलेत बॅटरचे, असं म्हणायला काही हरकत नाहीये. यावेळेला चांगला फटका आहे पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सामना जिंकलाय वाघोबा प्रसन्न बावखल टीमनं. हायलेक जयेश टुकले फ्रॉम टीम श्री साईदत्त स्पोर्ट काजूपाडा ऑल प्लेयर्स. चांगला प्रयत्न आपण देखील या ठिकाणी केलेत, चांगला खेळ आपण देखील केला, परंतु क्रिकेट आहे, हार जीत निश्चितच होत असते. जो चांगला परफॉर्मन्स करेल त्याचा मात्र विजय सातत्याने होत असतो मैदानाच्या आतमध्ये आणि ते चित्र या ठिकाणी स्पष्ट पाहायला मिळालं. वाघोबा प्रसन्न बावखल टीमनं चांगला खेळ मात्र या ठिकाणी केला आणि एक मोठा विजय प्राप्त केलाय या दुसऱ्या मॅच मध्ये देखील.